नितीन आरतीचा हट्ट बघून तिला म्हणाला, आरती, तुला या घरात कशाची कमी आहे का? मग बाहेर जाऊन नोकरी करायची का बोलत आहेस? तुला माहीत आहे ना, घरच्या सुना बाहेर जाऊन काम करत नाहीत. आरती रागात नवऱ्याला म्हणाली, अच्छा, तर मग मोनिका कशी करत आहे? ती या घरची सून नाही का? तिच्यावर घरातले नियम लागू होत नाहीत का? घरातले सगळे नियम कायदे फक्त माझ्या एकटीसाठीच आहेत का? नितीन म्हणाला, आरती, अगं ती लग्नाच्या आधीपासून नोकरी करत आहे आणि ती तुझ्यापेक्षा जास्त शिकलेली आहे. तिने इंजिनिअरिंग केलं आहे आणि तू मुश्किलीने BA केलं आहेस. ते पण नीट शिकले आहेस का अशीच डिग्री घेऊन बसले आहेस काय माहीत. आणि आली मोठी नोकरी करणारी. असं म्हणत नितीन बायकोवर हसायला लागला. परत पुरुषी अहंकार दाखवत म्हणाला, असंही तुला कोणी नोकरी देणार नाही आणि चुकून छोटी मोठी एखादी नोकरी मिळालीच तर जास्तीत जास्त 5-6 हजारांपेक्षा जास्त कमवणार नाहीस. तेवढ्याशा पैशात तू काय करणार आहेस? आरती, घर तर शेवटी माझ्या पैशातूनच चालणार आहे ना. मोठी आली दुसऱ्यांची बरोबरी करणारी. गपगुमान घर आणि मुलं सांभाळ. ही नोकरी करणं तुझ्या आवाक्याबाहेरची गोष्ट आहे. नवऱ्याचं असलं वाईट बोलणं आरतीच्या मनाला सुईसारखं टोचलं. पण आज ती हे सगळं अजिबात सहन करणार नव्हती. कारण सारखं सारखं तिचा आत्मसन्मान पायाखाली तुडवला जात होता. त्यामुळे आज ती पण मोठ्या आवाजात म्हणाली, आता तर मी नोकरी नक्की करणार आणि पैसा पण कमवून दाखवणार. आणि राहिली गोष्ट 2-4 पैसे कमवण्याची, तर ते माझ्यासाठी महत्त्वाचं नाही की मी किती पैसा कमवते. उलट माझ्यासाठी हे महत्त्वाचं असेल की माझ्या कष्टाने कमवलेल्या पैशात आनंदात राहते का नाही. दुसरी गोष्ट, मला तुमच्याकडे छोट्या छोट्या गोष्टींसाठी हात तरी पसरायला लागणार नाहीत आणि नाही तुमचे टोमणे ऐकून घ्यायला लागतील. हे ऐकून नितीन म्हणाला, हे बघ आरती, तू आज लायकीपेक्षा जास्त बोलत आहेस. मी एकदा नाही म्हणालो ना, मग बस, विषय तिथेच संपला. तू नोकरी करणार नाही म्हणजे अजिबात नाही. आणि हो, आई बाबा तुला यासाठी कधीच परवानगी देणार नाहीत. त्यामुळे तू स्वप्न बघायची बंद कर आणि जेवढं भेटत आहे त्यात समाधानी राहा. तेवढ्यात आरतीची सासू तिथे आली आणि म्हणाली, का आरतीने स्वप्न बघायची नाहीत? का ती नोकरी करू शकत नाही? आणि तुला हे कोण बोललं की घरच्या सुना नोकरी करायला बाहेर जात नाहीत? जर मोनिका नोकरी करत आहे तर मग आरती का नाही करू शकत? माझ्यासाठी दोन्ही सुना बरोबर आहेत. त्यामुळे आत्तापासून आरती पण नोकरी करेल. असं म्हणत त्यांनी आरतीच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवला आणि म्हणाल्या, माझे आशीर्वाद आणि माझी साथ तुझ्यासोबत कायम असेल. सासूचं बदललेलं रूप बघून आरतीला आश्चर्याचा धक्काच बसला. कारण त्या आजपर्यंत कधीच तिची साथ देऊ शकल्या नव्हत्या. पण आज त्या कशा तिच्यासोबत उभ्या राहिल्या होत्या? तिला अजून पण चांगलं लक्षात आहे की लग्नानंतर काही महिन्यांनी तिने नोकरी करण्याबद्दल घरात विचारलं होतं. तेव्हा त्यांनी सासूपणा दाखवत सरळ सरळ नकार दिला आणि आज काही न बोलता त्या तयार झाल्या होत्या. मात्र ही गोष्ट आरतीला पचत नव्हती. त्यामुळे रात्री तिची सासू खोलीत झोपली असताना आरती त्यांच्या खोलीत त्यांचे पाय दाबायला गेली आणि तिच्या मनातली गोष्ट सासूसमोर मांडली. ती म्हणाली, आई, एक गोष्ट विचारू? तुम्हाला राग तर येणार नाही ना? तिची सासू म्हणाली, हो आरती, विचार ना. आरती म्हणाली, आई, जेव्हा मी लग्न करून या घरात आले होते तेव्हा तर तुम्ही मला नोकरी करायला स्पष्ट नकार दिला होता. मग या एवढ्या वर्षांनी तुम्ही नोकरी करायला होकार कसा दिला? तिच्या सासूला माहीत होतं त्यांची सून हा प्रश्न विचारायला त्यांच्याजवळ नक्की येणार. त्यामुळे त्या उठून बसल्या आणि प्रेमाने तिच्या गालावर हात फिरवत म्हणाल्या, थोरल्या सूनबाई, मला पण तुझा त्रास, दुःख, वेदना दिसतात जेव्हा तू नितीनसमोर तुझ्या छोट्या छोट्या गरजांसाठी पैसे मागत असतेस आणि तो तुला मनाला लागेल असं बोलून जो पैसा देतो ते माझ्या मनाला कुठे ना कुठेतरी लागत असतं. जेव्हा तू मोनिकाला तिने कमवलेला पैसा स्वतःवर खर्च करताना बघतेस तेव्हा तुझ्या इच्छा तुझ्या मनात दबलेल्या पण मी बघितल्या आहेत. सगळी तुझी तुलना जेव्हा मोनिकासोबत करतात तेव्हा पण माझ्या मनाला वेदना होतात. तू दिवसभर सगळ्यांसाठी एका पायावर उभी असतेस. घराचे, मुलांचे, आमचे, मोनिकाच्या छोट्या मुलाचे
इथपर्यंत की तू मोनिकाच्या वाटणीचं काम पण एकटी करत असतेस. तेव्हा ते बघून माझं मन अजूनच दुखतं. एवढं सगळं करून पण जेव्हा तुझा घरात अपमान होतो, तो मला अजिबात सहन होत नाही. माझी इच्छा नाही की तू आयुष्यभर स्वतःच्या इच्छा मारून दुसऱ्यांसाठी जगावं. तू घरातल्या सगळ्यांचा विचार करतेस, पण तुझ्याबद्दल घरातले कोणीही विचार करत नाहीत. आणि त्यामुळेच तर तू पण लग्नाला एवढी वर्ष झाल्यानंतर नोकरी करण्याचा निर्णय घेतला असणार. तुला माहीत आहे आरती, माझ्यासोबत पण असंच होत होतं. जोपर्यंत घरात मी एकटी सून होते, तोपर्यंत सगळं ठीक होतं. सगळे माझ्यावर प्रेम करत होते, मला इज्जत देत होते. पण जशा माझ्या धाकट्या जावा लग्न करून घरात आल्या, तशी माझी तुलना त्या सगळ्यांशी व्हायला लागली. कधी पैशांसाठी, कधी कपड्यांसाठी, कधी समजूतदारपणासाठी, तर कधी रंगरूपासाठी. पण प्रत्येक वेळी मला एकटीला कमी समजलं जात असायचं आणि ही गोष्ट मला खूप त्रास देत असायची. अगं, त्यावेळी तुझे सासरे पण अगदी नितीनसारखेच मनाला लागेल असं बोलत असायचे. मला नेहमी दुसऱ्यांच्या तुलनेत कमी समजत असायचे. त्यावेळी माझं मन पण खूप दुखत असायचं, पण मी काही करू शकत नव्हते. शेवटी थोरली सून होती त्या घरची, त्यामुळे मन मारून स्वतःच्या इच्छा मारून जगायची सवय झाली होती. पण तुझ्यासोबत मी हे सगळं होऊन देणार नाही, हे माझं तुला वचन आहे, असं म्हणत त्यांचे डोळे भरून आले. त्या मोठा श्वास घेत म्हणाल्या, त्यामुळे माझी अशी इच्छा नाही, जे मी सहन केलं ते तू पण करावं. सगळ्यांना स्वतःचं आयुष्य स्वतःच्या मर्जीने जगायचा हक्क आहे. आणि आता तर तुझी मुलं पण मोठी झाली आहेत, त्यामुळे तू तुझ्या मनासारखी नोकरी शोध आणि सगळ्यांना दाखवून दे की तू पण कुणापेक्षा कमी नाहीस. जरी तू त्यांच्यापेक्षा कमी पैसे कमवले तरी तू ताठमानेने जगशील. सगळ्यांचा तिरस्कार तरी सहन करायला लागणार नाही. सासूच्या मनामध्ये लपलेले दुःख ऐकून आरतीचे डोळे भरून आले. ती सासूचा हात हातात घेऊन म्हणाली, आई, या अगोदर मी तुमच्याबद्दल खूप चुकीचा विचार करत होते. अरे देवा, आई, मी किती चुकीचे होते. मी कसा विचार करू शकते की तुम्ही पण घरातल्या बाकीच्या सगळ्यासारखी मला मूर्ख, अडाणी, काहीच कळत नसल्यासारखं समजता. पण तुम्ही तर माझ्या गुरु आणि माझी साथ देणाऱ्या निघालात. आई, मला माफ करा. मी तुमच्याबद्दल खूप चुकीचा विचार करत होते. आई, तुम्ही माझ्याबद्दल किती विचार करता. बहुतेक माझी सख्खी आई पण करू शकली नसती. धन्यवाद आई, मला समजून घेतल्याबद्दल आणि माझी साथ दिल्याबद्दल, असं म्हणत आरती सासूच्या गळ्यात पडली. जशी ती त्यांच्या गळ्यात पडली, तिची नजर बाजूला ठेवलेल्या फोटोवर पडली आणि अचानक तिचा आनंदी चेहरा उतरला. ती उदास होऊन म्हणाली, पण आई, बाबा यासाठी तयार होतील? तिची सासू म्हणाली, का नाही होणार? जरूर होतील. आणि जरी नाही झाले तर मी त्यांना तयार करेन. माझ्यासाठी नाही, पण तुझ्यासाठी मी त्यांच्याशी भांडायला तयार आहे. त्यामुळे तू काळजी करू नकोस आणि उद्यापासून नोकरी शोधायला सुरुवात कर. आरती म्हणाली, आई, मला नोकरी मिळाली आहे. मी अगोदर नोकरी शोधून ठेवली होती. मला एका प्रायव्हेट शाळेत शिक्षिकेची नोकरी मिळाली आहे आणि सुरुवातीला पगार पण 15,000 आहे. आई, मला उद्यापासून नोकरीवर जॉईन व्हायचं आहे. हे ऐकून तिची सासू म्हणाली, वा आरती, ही तर खूप आनंदाची गोष्ट आहे. नोकरी ते नोकरी आणि घर पण सांभाळायला मिळेल. यापेक्षा चांगली नोकरी तर असूच शकत नाही तुझ्यासाठी. आरती, तुझा आत्मसन्मान पण, पैसे पण आणि इज्जत पण. अशीच पुढे जा आणि आनंदी राहा. आत्तापासून मोनिका पण घरातली अर्धी कामं करेल आणि तिच्याजवळ नोकरी करण्याचा बहाणा असणार नाही आणि नाही तिला कोणाचा सपोर्ट मिळेल. आरती, तू जाऊन आराम कर. उद्यापासून तुला पण नोकरीवर जायचं आहे. हो आई, असं म्हणत आरती तिच्या खोलीत निघून गेली. खरं तर मोनिकाच्या लग्नाला 4 वर्ष झाली होती आणि जेव्हापासून ती लग्न करून या घरात आली होती, तेव्हापासून घरातले सगळे लोक तिला खूप महत्त्व देत होते. घरातल्या सगळ्या गोष्टीत तिचा निर्णय विचारला जात होता. मोनिका सासऱ्यांची लाडकी सून होती. नितीन पण आरतीसमोर मोनिकाच्या शिक्षणाची प्रशंसा करत असायचा. आणि एक मोनिका होती, ती 24 तास खोट्या खोट्या कामात व्यस्त असलेली दाखवायची. त्यामुळे घरातली सगळी कामं आरतीच्या एकटीवर येऊन पडायची. आजची रात्र अशीच निघून गेली. सकाळ झाली.
आरतीने सकाळी लवकर उठून सगळ्यांसाठी नाश्ता आणि सगळ्यांचे टिफिन पॅक केले. नंतर तिच्या दोन्ही मुलांना उठवून त्यांना शाळेत जायला तयार केलं आणि स्वतः पण तयार झाली. तिला तयार झालेली बघून तिचा नवरा नितीन तोंडातल्या तोंडात बडबडत म्हणाला, हो हो, किती तयार व्हायचं आहे तेवढं होऊन घे. पण बाबा तुझ्या मार्गात आडवे येतात की नाही ते बघ. तेव्हा तुला कळेल कोण किती पाण्यात आहे आणि कुणाची काय लायकी आहे. असं म्हणत नितीन त्याची बॅग घेऊन खोलीतून बाहेर आला आणि आरती मुलांना घेऊन त्याच्या मागे मागे खोलीतून बाहेर आली. तेवढ्यात तिची सासरी खोलीतून बाहेर आली आणि तिला तयार झालेली बघून म्हणाली, आरती, सकाळी सकाळी आवरून कुठे निघाली आहेस? मुलांच्या शाळेत काही कार्यक्रम आहे का? सासऱ्यांच्या प्रश्नापुढे काही वेळ आरती गप्प बसली आणि जसे उत्तर द्यायला तोंड उघडणार तेवढ्यात तिथे तिची सासू आली आणि म्हणाली, तिच्या मुलांच्या शाळेत काही नाही. ते थोरल्या सुनबाईला शाळेत नोकरी मिळाली आहे आणि आजच तिला तिथे हजर व्हायचं आहे. त्यामुळे ती कामावर निघाली आहे. हे ऐकून त्यांचा नवरा म्हणाला, तुमच्या दोघींची डोकी फिरली आहेत का? आरती, तू आत्ताच्या आत्ता खोलीत परत जा. 2-4 पैशांची नोकरी करून आमच्या घरची इज्जत धुळेला मिळवायला निघाली आहेस होय? धाकट्या सुनबाईला बघून तुला पण पंख फुटायला लागले आहेत वाटतं. अगं, ती आजच्या जमान्यातली शिकलेली समजूतदार मुलगी आहे. तिला तिचं चांगलं वाईट माहीत आहे. पण आरती, तुझ्या लग्नाला 10 वर्ष झाली आहेत. तरी पण तू आजपर्यंत आमच्या सगळ्यांवर अवलंबून आहेस. कारण तुझ्याजवळ ना शिक्षण आहे, ना दुनियादारीची समज, आणि जिला या सगळ्यांची अक्कल नाही ती निघाली आहे जगाशी बरोबरी करायला. मग रागात परत ओरडत तिचे सासरे म्हणाले, आरती, मी तुला म्हणालो ना, आत्ताच्या आत्ता खोलीत जा. एवढं बोलून पण आरती तिथेच उभी होती. आज ती घरात परत जाण्यासाठी घरातून बाहेर निघाली नव्हती, तर स्वतःला सिद्ध करण्यासाठी, स्वतःच्या इज्जतीसाठी तिने घरातून बाहेर पाऊल काढलं होतं. त्यामुळे ती न घाबरता तिच्या सासऱ्यांना म्हणाली, बाबा, आजपर्यंत मी तेच केलं जे सगळ्यांनी मला करायला सांगितलं. पण आज मी तेच करणार जे माझं मन सांगेल. आणि हो बाबा, माझ्या शांत बसण्याचा हा अर्थ नाही की मी कमजोर, मूर्ख, काही कळत नसणारे आहे. उलट हे माझे संस्कार आहेत की आजपर्यंत मान खाली घालून सगळ्यांचं बोलणं मान्य करत होते. जर मी दुनियादारीची समज दाखवली ना, तर हे घर आत्ताच्या आत्ता तुटून जाईल. आरती तिच्या जावेकडे बघत म्हणाली. नंतर जो तिचा नवरा तिच्याकडे बघून गालातल्या गालात हसत होता त्याच्याकडे बघून म्हणाली, आजपर्यंत माझा नवरा जो इकडे तिकडे बिनकाळजीने फिरत होता तो पण माझ्यामुळेच. जर मी त्याच्या सगळ्या जबाबदाऱ्या उचलल्या नसत्या तर त्यांना एवढी आझादी मिळाली नसती. आणि या सगळ्या बदल्यात जर आज मी माझा स्वतःचा विचार करत असेल तर मी काय चुकीचं करत आहे? का घरातल्या धाकट्या सुनेला सगळी मोकळीक दिली जाते आणि थोरल्या सुनेवर बंदी घातल्या जातात? सांगा ना बाबा, का माझी तुलना मोनिकासोबत केली जाते आणि परत मलाच वाईट साईड बोललं जातं? का कधी मी केलेल्या कामाची मोनिकासोबत तुलना केली जात नाही? जर ती बाहेर काम करत असेल तर मी पण 24 तास घरातली कामं करत असते आणि तिच्यापेक्षा कितीतरी पट जास्त करते. पण का कधीच मी केलेलं काम घरातल्या कोणाला दिसत नाही? जर बाहेर जाऊन पैसे कमवण्याने स्वतःला सिद्ध करता येत असेल तर मग ही संधी मला का दिली जात नाही? सांगा ना बाबा. आज आरतीच्या प्रश्नाचे उत्तर घरातल्या कुणाजवळही नव्हतं. त्यामुळे तिचे सासरे मान खाली घालून खोलीत निघून गेले. नितीन, मोनिका आणि तिचा नवरा शर्मिंदा होऊन ऑफिसला निघून गेले आणि तिची सासू आरतीची नजर काढून म्हणाली, अरे वा आरती, आज तर तू घरातल्या सगळ्यांची बोलतीच बंद केलीस. शाब्बास, आज तू हे सिद्ध केलंस की तुझे पण अस्तित्व आहे. जा बाळा, तुझे नवीन आयुष्य तुझी वाट बघत आहे. मग तिच्या सासूने तिला दही साखर चारली. आरती सासूच्या पाया पडली आणि खूप आत्मविश्वासाने तिच्या नवीन प्रवासाला निघून गेली, जगाशी बरोबरी करायला. आज थोरल्या सुनेला बघून तिची सासू खूप खुश होती. त्यांना तिच्याकडे बघून असं वाटलं की त्यांनी स्वतःच्या आयुष्याची लढाई जिंकली आहे.
जे काम त्या स्वतः करू शकल्या नव्हत्या ते आज त्यांच्या सुनेने करून दाखवलं होतं आणि त्याचा परिणाम त्यांच्या नवऱ्यावर पण स्पष्ट दिसत होता. आज ते बायकोशी पण नजर मिळवायला घाबरत होते. कुठे ना कुठे आरतीचे शब्द त्यांना हा विचार करायला मजबूर करत होते की ते त्यांच्या बायकोसोबत पण खूप चुकीचं वागत आले होते. म्हणून ते बायकोजवळ गेले आणि म्हणाले, अहो मालकीनबाई, मी तुमच्यासोबत खूप चुकीचा वागत आलो आहे आणि आज मला त्याची जाणीव झाली आहे. असं म्हणत त्यांनी त्यांचा हात हातात घेतला आणि म्हणाले, ज्या प्रकारे मी तुला दाबून ठेवलं होतं त्या प्रकारे आम्ही सगळ्यांनी थोरल्या सूनबाईला दाबून ठेवलं होतं. मला कधी जाणवलंच नाही की थोरल्या सूनबाईची पण काहीतरी स्वप्न असतील, इच्छा असतील, तिचं पण स्वतःचं आयुष्य असेल. तिला पण घरातल्या सगळ्यांच्या सपोर्टची गरज आहे. तिला पण दुसऱ्या सुनांसारखा मानसन्मान मिळायला पाहिजे. पण मी आजपर्यंत काय केलं? थोरल्या सूनबाईच्या वाटणीला फक्त घरातल्या जबाबदाऱ्या दिल्या आणि धाकट्या सूनबाईला डोक्यावर बसून ठेवलं. तिला प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीत मान दिला, तिचा निर्णय घेतला आणि थोरल्या सूनबाईला कधी विचारणं पण गरजेचं वाटलं नाही. अगदी असंच मी तुमच्यासोबत आयुष्यभर वागत आलो आहे. तुमच्या मानसन्मानाला, विश्वासाला तुडवत आलो. सगळ्यांच्या समोर तुम्हाला छोटं समजत राहिलो आणि तुम्ही स्वतःचं मन, इच्छा मारून समजोता करत राहिला. आजपर्यंत जे तुमच्यासोबत केलं, तुम्हाला बोललो, त्यासाठी मला माफ करा. मालकीनबाई, मी तर थोरल्या सूनबाईचा आभारी आहे की तिने आज माझे डोळे उघडले. आज लग्नाच्या 50 वर्षानंतर नवऱ्याला पहिल्यांदा त्यांच्या चुकीची जाणीव झालेली बघून आरतीची सासू म्हणाली, अहो 50 वर्षाची जखम आहे, तेवढ्या लवकर थोडीच भरणार आहे. चला जाऊ द्या, उशिरा का होईना पण तुम्हाला याची जाणीव तर झाली. ती तर देवाची कृपा आहे की थोरल्या सूनबाईने तुमच्या डोळ्यावर बांधलेली पट्टी उतरवली. नाहीतर तुमच्यासारख्या माणसांना आम्हा बायकांचा दुःख, त्रास कुठे दिसतो? असं म्हणत त्या त्यांच्या कामात व्यस्त झाल्या. संध्याकाळ झाली होती. आता सगळ्यांची घरी यायला सुरुवात झाली होती. सगळ्यात अगोदर आरती आनंदात घरी आली आणि आल्याल्या सासूच्या गळ्यात पडली आणि म्हणाली, थँक्यू आई. आज तुमच्या मार्गदर्शनामुळे मी माझ्या स्वप्नांना पंख देऊ शकले आहे. आई, आज मी खूप खुश आहे. अजून त्या दोघी सासू सुना बोलतच होत्या. तेवढ्यात मोनिका घरी आली आणि आल्या म्हणाली, ताई, मी खूप थकले आहे. तेवढं पाणी आणि आलं घातलेला चहा माझ्या खोलीत घेऊन या ना. आज माझं डोकं पण खूप दुखत आहे, म्हणून मी ऑफिसमधून लवकर सुट्टी घेतली आहे. प्लीज ताई, जरा लवकर घेऊन या ना. असं म्हणत मोनिका तिच्या खोलीत जायला लागली. तेवढ्यात तिचे सासरे म्हणाले, धाकट्या सूनबाई, आजपासून सगळ्यांनी आपापली कामं करायची आहेत. कुणाला चहा नाश्ता हवा असेल त्यांनी स्वतःचा स्वतः बनवून घ्यायचा आहे. कारण या घरात कोणीही कुणाचा नोकर नाही. या घरात सगळी तेवढीच मेहनत करतात जेवढी तू बाहेर जाऊन करत आहेस. आणि हो, आजपासून थोरल्या सूनबाईने पण नोकरी करायला सुरुवात केली आहे. मग घरातली कामं थोरली सूनबाई एकटी का करेल? त्यामुळे आजपासून दोघींनी घरातली कामं जबाबदारी वाटून घ्यायची आहे. ठीक आहे ना धाकट्या सूनबाई? आणि हो, चहा बनवणार असशील तर सगळ्यांसाठी बनव. कारण आरती पण कामावरून आली आहे, ती पण थकली असेल. त्यामुळे तिच्या खोलीत तिचा चहा नेऊन दे. आज सासऱ्यांच्या तोंडातून हे सगळं ऐकून मोनिकाला तिच्या कानांवर विश्वासच बसत नव्हता. आत्तापर्यंत तिचं डोकं दुखणं गायब झालं होतं. ज्या गोष्टीचा तिला सगळ्यात जास्त घमंड होता तो आज उतरला होता. त्यामुळे हो बाबा असं म्हणत ती तिच्या खोलीत गेली आणि फ्रेश होऊन रागात चहा बनवायला किचनमध्ये आली. मोनिका चहा बनवून जशी किचनमधून बाहेर आली तेवढ्यात तिचा नवरा कुणाल आणि नितीन दोघेही ऑफिसमधून घरी आले होते. आल्या त्या दोघांची नजर मोनिकाच्या हातात असणाऱ्या चहाचे कप असणाऱ्या ट्रेवर पडली. त्या दोघांना घरातलं वातावरण बदलल्यासारखं वाटत होतं. ज्या जागेवर कधी आरती असायची आज मोनिका दिसत होती. ती दोघं आपापल्या खोलीत निघून गेली. नितीन जसा खोलीत गेला त्याची नजर आरतीवर पडली. ती बेडवर बसून आरामात चहा पित होती आणि चेहऱ्यावर आत्मविश्वास स्पष्ट दिसत होता.
आज सकाळपासूनच जे काही झालं होतं ते आरतीसाठी चांगलं होतं. त्यामुळे नितीनने पण काही न बोलता त्याचं सामान जागच्या जागी ठेवलं. तो आरतीच्या बाजूला जाऊन बसला आणि हळू आवाजात गोड बोलत म्हणाला, आय एम सॉरी आरती, मला माफ कर. मी कायम तुला चुकीचं समजत आलो होतो. पण तू तर एका दिवसातच सगळं काही बदलून टाकलंस. जिथे तुला असायला होतं तिथे आज मोनिका आहे आणि जिथे मोनिका असायला हवी होती तिथे आज तू आहेस. खरं तर तुला मानायला हवं. आरती, या गोष्टीवर गरम गरम चहा आणि भजी बनवून दे ना. शेवटी पुरुषी अहंकार होता नितीनजवळ. तो लगेच उतरणार थोडीच होता. आरती पण आता बदलली होती. ती म्हणाली, सॉरी पतिदेव, चहाचे पातेले आणि कांदे किचनमध्ये ठेवले आहेत. त्यामुळे प्लीज कृपा करून स्वतःचे हात चालवा आणि स्वतःचे स्वतः बनवून घ्या. त्याचं काय आहे ना, आज माझा कामावर पहिला दिवस होता. त्यामुळे मला खूप सारी कामं करायची आहेत. असं म्हणत आरती तिच्या कामाला लागली आणि नितीन तिच्या तोंडाकडे बघतच राहिला.